स्टार्टअप किंवा बिझनेस सुरू करताना प्रत्येकाला असं वाटतं की डिजिटल मार्केटिंग केलं पाहिजे, पण नक्की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओके, हे एक मोठं कन्फ्युजन आहे, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता डिजिटल मार्केटिंग केलं म्हणजे प्रश्न सुटला, राईट? तर डिजिटल मार्केटिंग करणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला पण माहिती आहे की पहिला पार्ट असतो लोकांपर्यंत आपला ब्रँड घेऊन जाणं, याला आपण प्रमोशन म्हणू, प्रायमरी प्रमोशन, राईट? फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, यूट्यूब, काही प्रमाणात लिंक्डइन, ट्विटर हे पण टूल वापरले जातात, ठीक आहे? याचा ना कॉम्पोजिट एकत्र मॉड्यूल एखाद्याला जमलं पाहिजे. आता बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन हे असतं की त्यांना वाटतं की आपण सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या नुसत्या म्हणजे मार्केटिंग होतं. पण आता समजा मी नवीन बिझनेस सुरू करतो, मग मी पेज तयार केलं, आता माझ्या पेजला तर लाईक्सच नसतात. आपण काय करतो, वेड्यासारखं युट्यूबवर जातो आणि काहीतरी व्हिडिओ बघतो, कुणीतरी काहीतरी सांगतो, काहीतरी करतो, राईट? तर मला असं वाटतं याला प्रॉपर एक पहिले कन्सल्टंट हायर केला पाहिजे, कारण तो मार्केटिंगवाला सेगमेंट आहे ना, तिथं खर्च केला पाहिजे. ज्याला त्यातलं कळतं, ज्याला त्याचा टच माहिती आहे, असा माणूस पहिले कंपनी एजन्सी हायर केली पाहिजे. नंबर 1, की जी तुम्हाला त्याचा प्रॉपर वे सांगेल की ऑर्गॅनिक पोस्टिंग म्हणजे विदाऊट खर्च करता फक्त आपल्या पेजवर पोस्टिंग कसं टाकायचं. इनिशियली आपल्या मित्रांना आपल्या पेजच्या लिंक्स पाठवून आपण लाईक करायला सांगू शकतो की यार तुम्ही लाईक्स करा किंवा हे करा. पण ना आता काय होतं की आपले फ्रेंड्स तरी किती असतात, 100, 150, 200, त्याच्यातून करतात 20 जण लाईक्स, कारण ऑलरेडी त्यांना खूप सारं बंबार्डिंग चालूच असतं सगळीकडून. मला वाटतं की त्या लोकांवर काही प्रमाणात आपण डिपेंड राहू शकतो. बेस्ट वे की आपण पेड मार्केटिंग स्ट्रॅटेजीकडे शिफ्ट झालं पाहिजे. आपण पहिले फेसबुक आणि इंस्टाग्रामचं घेऊ, जे तुम्हालाही माहिती आहे. फेसबुक, इंस्टाग्राम लोक वापरतात, त्यात इंस्टाग्राम आता जास्त वापरतात, फेसबुक हे कस्टमर वापरतात, राईट? आता मी तिथं बायफर्गेशन करून सांगतो. फेसबुकवरती वाचणारे, थोडेसे मॅच्युअर्ड किंवा रिडिंग किंवा ओव्हरऑल सगळं चालतं, पॉलिटिक्स सगळ्या गोष्टी येतात. इंस्टाग्रामवर हा डेडिकेटेड प्लॅटफॉर्म आहे, फक्त मला असं वाटतं इमेज, एंटरटेनमेंट, रिलॅक्सेशन, म्युझिक, काय बॉलिवूड सगळं मिक्स, क्रिकेट, रील्स सगळे येतं. पण दोन्हीचा वेगवेगळा एक क्राऊड आहे, मिक्स क्राऊड आहे. जो आज फेसबुकवर आहे तो इंस्टाग्रामवर पण आहे. माहिती थ्रेड्स पण आहे, राईट? थ्रेड्सला एवढा रिस्पॉन्स वगैरे या गोष्टी जास्त प्रमोट केल्या जातात. आता माझ्या प्रोडक्टचं टार्गेट मार्केट असेल तर फेसबुक, इंस्टाग्राम इज अ गुड ऑप्शन, कारण ते क्लब मार्केटिंग होतं. पेड मार्केटिंगची पहिली स्ट्रॅटेजी काय असावी की आपल्या पेजवरती पहिले लाईक्स आले पाहिजेत, म्हणजे पेजला व्ह्यूज वाढत गेले पाहिजेत. ते ब्रँड अवेअरनेस म्हणून, ब्रँड अवेअरनेस करताना व्हायला काय पाहिजे की आपलं प्रोडक्ट नुसतं टाकलं तर लोकांना प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट नाही. प्रोडक्ट प्रमोट करणारी स्ट्रॅटेजिकल मार्केटिंग पाहिजे. तशा वेगळ्या इमेजेस, तसं वेगळं कंटेंट, व्हिडिओ कंटेंट किंवा एखादी स्टोरी पण क्रिएट स्टोरी की कसं तुम्ही प्रोडक्ट लॉन्च केलंय, काय केलं, ह्या रिगार्डिंग तसं करता आलं पाहिजे. सेकंड थिंग काय, ज्यांनी ते बघितलंय त्यांना ते परत रिपीटेडली पण दिसलं पाहिजे. आणि मग तिथे आपलं जर प्रोडक्ट ब्लिंकिट वरती किंवा अमेझॉन वरती, फ्लिपकार्ट वरती जर रजिस्टर्ड झाला असेल की आपल्या वेबसाईटवर असेल, आता त्या वेबसाईट असणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या बोबाटामध्ये रिकमेंड करतो की तुमची वेबसाईट आणि डिजिटल कॅम्पेन कोलॅब केला झालेला असावं. तर मग तिथं प्रोडक्टची लिंक दिली, मग लोकांनी प्रोडक्ट बघितलं किंवा जर कोणी घेतलं तर त्यांचे फीडबॅक्स असतील की आम्ही प्रोडक्ट वापरतोय, आम्हाला खूप चांगले रिझल्ट आले वगैरे, रिव्ह्यूज असतील, मग त्याचा रिस्पॉन्स हळूहळू येतो, राईट? याच्यासाठी बजेट किती असलं पाहिजे, तर इनिशियली दर महिन्याला 20 ते 30 हजार रुपयांचं बजेट ठेवा, फक्त डिजिटल मार्केटिंगसाठी, फिजिकल मार्केटिंग नाही, राईट? मी मार्केटिंग मंत्र पण या दोन्ही गोष्टी समजून सांगतो मार्केटिंग मंत्रामध्ये, की प्रॉब्लेम हा आहे की लोकांना वाटतं की अच्छा तिथून तर 1000-2000 सुरू करता येतात. तुमचं काय मत आहे, 1000-2000 काही होतं? 1000-2000 मध्ये मोस्टली नाही होत, कारण की ब्रँड अवेअरनेस जेव्हा पण आपण एखादं प्रोडक्ट लॉन्च करतो, आपला बिझनेस सुरू करतो, त्यासाठी पैसा टाकणं गरजेचं आहे, राईट? जेव्हा पैसा टाकू तेवढं, जितका पैसा टाकू तितक्या जास्त लोकांपर्यंत ते पोहोचणार आहे. जर का आपण कमी लिमिट ठेवलं तर ते तेवढ्याच लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे 1000-2000 मध्ये नाही होऊ शकत. इनिशियली 10,000, 20,000 ह्या बजेट पासून स्टार्ट केलं पाहिजे. मग ते महिन्याचं प्रोडक्ट बनवण्याचं कॉस्टिंगच म्हणा की त्या डिजिटल मार्केटिंगचं तुमची बजेट ऍड करा. दर महिन्याला 20-30 हजाराचं मिनिमम स्पेंड ठेवा. आज मोठमोठे ब्रँड किंवा तुम्ही ज्यांचं हेवी मार्केटिंग बघता ना, तुम्हाला वाटतं की ते फार लोएस्ट आहे, ते फेक ऍड्स आहेत. कारण आज परिस्थिती अशी आहे की एव्हरी 2 or 3 स्क्रोल नंतर एक ऍड दिसते, एक स्पॉन्सर ऍड दिसते. माणसं म्हणतात की आम्ही रिलॅक्स व्हायला फेसबुक, इंस्टावर आलोय किंवा बोर झालं तर म्हणून आलोय का तुमची ऍड बघायला आलोय, राईट? खरं की खोटं? सो एकदा करून 2-4 दिवस करून काही होत नाही. ट्रॅफिक मध्ये ऍड वेगळ्या लागतात, युट्यूबवर वेगळ्या ऍड लागतात, राईट? त्या गुगल ऍड्स असतात. ज्याला हवंय त्यासाठी गुगल वरती सर्च ऍड वेगळ्या चालतात, शॉपिंग मध्ये वेगळे प्रोडक्ट,
तिथं जास्त रँक आहे कारण त्याला हवंय ना ते प्रोडक्ट. राईट. आपल्याला हे ठरवावं लागेल की नुसतंच वेडासारखं काहीतरी कुठंतरी डिजिटल मार्केटिंगचा एक फालतू कोर्स करायचा आणि बसायचं आपलं उठत सुटत आणि मग ते उलगडत नाही. मग त्या नको त्या सगळ्या पेड एजन्सीज असतात हायर साईडला. अफोर्डेबल बजेटमध्ये जर स्टार्टअपला मार्केटिंग करायचं असेल एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. एक 20-30,000चं पेड बजेट, ऑर्गॅनिकली पोस्टिंग उलट स्वतः करा. त्याच्यासाठी एजन्सी नेमू नका कारण जेणेकरून तुम्ही यूज टू व्हाल आणि त्या निमित्ताने तुमचं प्रोडक्ट रिव्ह्यू होतील. आपल्या ओळखीतले ब्रँड्स काय करतायत, ते कसं कॉम्प्युटर अनालिसिस कॉम्प्युटर अनालिसिस त्यासाठी टूल्स आहेत, त्याचा थोडा अभ्यास करा आणि देन मग पुढे प्रोसीड करा. राईट. आता युट्यूबचा एक वेगळा क्राऊड आहे. युट्यूब आणि गुगलवरती लोक सर्च करतात मोठ्या स्वरूपात. राईट. त्यामुळे तिथे पण वेगळ्या पद्धतीची मार्केटिंग आहे. नुसतं फेसबुक इंस्टाग्राम उपयोग नाही. राईट. त्यामुळे जर तिकडे अजून भविष्यामध्ये आपण बजेट स्पेंड केलं तर तिथून चांगला रिस्पॉन्स येईल. फायनली मी एक सांगू, डिजिटल मार्केटिंग हे वेगवेगळ्या प्रॅक्टिस मॉड्यूल आहे. तिथे एक युनिफॉर्म फॉर्म्युला नाहीये, कोणाकडेच नाही. अगदी आपल्याकडे आपण बोभाटात काम करतो तरी पण नाहीये. तो प्रॅक्टिस ऑन मेथड आहे की आज केलं, करून बघितलं, उद्या परत दुसरं काहीतरी आणि मग त्यातला एखादा फॉर्म्युला चालतो. खरं की नाही. तर या पद्धतीने जर स्टार्टअप्सनी बजेट स्पेंड करायला सुरुवात केली, प्लॅन बनवलं तर डेफिनेटली वर्कआउट होऊ शकतं. राईट. बरोबर. थँक्यू.